नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. एक माहिती. महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रमुख कार्यालय शिवाजीनगर पुणे या ठिकाणी आहे. त्याचा पिनकोड आहे 411010 असा. या मंडळाची विभागीय कार्यालय खालीलप्रमाणे आहे. मुंबईमध्ये ठाणे, रायगड आणि मुंबई. कोल्हापूरमध्ये सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. नागपूरमध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर. औरंगाबादमध्ये औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि बीड. अमरावतीमध्ये यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा. पुण्यामध्ये पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिकमध्ये नाशिक, धुळे आणि जळगाव. आपल्या विभागीय मंडळाच्या कार्यालयाशी खालील बाबतीत संपर्क साधावा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे 411010 यांचेकडून योग्य ती किंमत भरून ₹6.5 महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे विनिमय 1977 दिनांक 31 जुलै 1980 पर्यंत अद्ययावत केल्याप्रमाणे नियमावली पुस्तक खरेदी करून ठेवावे. एकूण 161 पृष्ठे असलेली नियमावली 3 भागात दिलेली असून त्यात 112 नियम आहे. सोबत 4 परिशिष्टे आहेत. विभाग 1 बोर्डासंबंधी संपूर्ण माहिती या विभागात देण्यात आलेली आहे. या विभागात नियम 1 ते 27 आहे. विभाग 2 विभागीय मंडळ संस्थांना मान्यता देण्याची कार्यपद्धती. 2 उमेदवाराने एखाद्या विषयात मिळालेल्या गुणांची पडताळणी करण्यासंबंधी नियम. या विषयात 1 ते 38 नियम आहेत. विभाग 3 1 कनिष्ठ महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी कार्यपद्धती. या विभागात 1 ते 47 नियम आहेत. विभाग 2 माध्यमिक शाळांकरिता आहे. विभाग 3 कनिष्ठ महाविद्यालयाकरिता आहे. विभाग 2 व 3 यात दिलेल्या नियमावलीचा आधार घेऊन SSC HSC विभागीय मंडळाशी पत्रव्यवहार करावा. त्याचप्रमाणे इयत्ता 8वी ते 10वी व इयत्ता 11वी ते 12वी म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांकरिता SSC HSC बोर्डाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाची पुस्तिका मागवून घ्यावी. 1 HSC बोर्ड अभ्यासक्रम. 2 SSC बोर्ड अभ्यासक्रम. सदरची पुस्तके बोर्डाच्या विभागीय कार्यालयात मिळू शकतात. ती प्रत्यक्ष वा मनी ऑर्डर पाठवून खरेदी करून ठेवावीत. 2 पत्रव्यवहाराच्या बाबी. 1 इयत्ता 10वी प्रथम मान्यता. 2 इयत्ता 12वी प्रथम मान्यता. 3 SSC परीक्षेची कोरी आवेदने पत्रे मागवणे. 4 SSC परीक्षेची कोरी आवेदन पत्रे मागवणे. 5 दिलेल्या मुदतीत आवेदनपत्रे भरून पाठविणे. 6 विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरून पाठविणे. 7 प्री लिस्ट तपासून परत बोर्डाकडे पाठविणे. 8 शास्त्र शिक्षकाची माहिती म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षेकरिता भरून पाठविणे. 9 विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक, परीक्षेचे वेळापत्रक व प्रात्यक्षिक परीक्षेची कागदपत्रे मिळताच त्याप्रमाणे संबंधित माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे. 10 विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा होताच शास्त्र प्रात्यक्षिक परीक्षेची कागदपत्रे व इतर कागदपत्रे SSC किंवा HSC बोर्डाकडे पाठविणे. निवडलेल्या केंद्रस्थानी म्हणजे SSC किंवा HSC परीक्षा केंद्र संचालकामार्फत घेणे. इतर मुख्याध्यापकांनी सहकार्य करणे. 12 उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांची माहिती पाठवून देणे. 13 उत्तरपत्रिका तपासणे, परीक्षण करणे इत्यादी कामे करणे. 14
दिलेल्या तारखेला HSC किंवा SSC परीक्षेचा निकाल जाहीर करणे. 15 गुणपत्रके नोंद करून देणे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे नोंद करून देणे. 16 नियमावलीत नियम क्रमांक 57 नुसार संपादित गुणांच्या पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज पाठविणे. 17 SSC किंवा HSC बोर्डाकडे शाळेची नोंदणी फी पाठविणे. याबाबतची परिपत्रके इयत्ता 10वीला प्रथम मान्यता व इयत्ता 12वीला प्रथम मान्यता मिळवून नोंदणी क्रमांक म्हणजेच इंडेक्स नंबर मिळाल्यानंतर सातत्याने येत राहतात. ती माहिती दिलेल्या मुदतीत भरून पाठवायची असते व सोबत दिलेली ती फी चलनाद्वारे भरून पाठवायची असते. उदाहरणार्थ नोंदणी फी, परीक्षा फी इत्यादी. यात दिरंगाई करून उपयोगाचे नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. वेळप्रसंगी SSC किंवा HSC फॉर्म दिलेल्या मुदतीत न गेल्यास विद्यार्थ्यांचे 1 वर्षाचे नुकसान होण्याची शक्यता असते. नोंदणी फी म्हणजेच रजिस्ट्रेशन फी दर वर्षाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या शाळेत इयत्ता 5वी ते 10वी किंवा 8वी ते 10वी असलेल्या सर्व तुकड्यांची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन व HSC किंवा SSC बोर्डाचे परिपत्रक येताच त्यांनी दिलेल्या नमुन्यामार्फत फॉर्म भरून चलनाद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र येथे पाठवावी. 18 गुणांची फेर तपासणी. गुणांची फेर तपासणीकरिता SSC किंवा HSC बोर्डाने तयार केलेल्या नमुन्यात विद्यार्थ्याने माहिती भरावी व ती माहिती मुख्याध्यापक यांच्या शिफारसीसह SSC किंवा HSC बोर्डाकडे दिलेल्या मुदतीत पाठवून द्यावी. सोबत गुणांच्या फेर तपासणीकरता प्रत्येक विषयाकरता 10 रुपयांची इंडियन पोस्टल ऑर्डर किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट SSC किंवा HSC बोर्डाच्या नावे पाठवून द्यावा. दुबार गुणपत्रक हवे असल्यास तर फी ₹5 शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत मनी ऑर्डरने, इंडियन पोस्टल ऑर्डरने किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या DDने पाठवून द्यावे. सोबत विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, पूर्ण पत्ता, केंद्र क्रमांक, बैठक क्रमांक, मार्च किंवा ऑक्टोबर ज्या सालामध्ये किंवा ज्या शैक्षणिक वर्षामध्ये परीक्षा दिली असेल त्याची नोंद, शाळेचा इंडेक्स नंबर इत्यादी माहिती भरून पाठवावी. मुख्याध्यापकांमार्फत सदरचा अर्ज पाठवावा. 19 खाजगी विद्यार्थी. फॉर्म नंबर 17 काही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना किंवा मुलींना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही खास तरतूद केलेली आहे. फॉर्म नंबर 17 भरून SSC बोर्डाकडे नाव नोंदणी केलेल्या मुलाला किंवा मुलीला ऑक्टोबर किंवा मार्च परीक्षेला इतर नियमित विद्यार्थ्यांबरोबर इयत्ता 10वीच्या परीक्षेला बसता येते. फॉर्म नंबर 17 भरून SSC परीक्षेला बसणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेच्या प्रमुखाने अर्ज पाठविण्यास नकार देऊ नये. फॉर्म नंबर 17 नियमावली पाहूया. या फॉर्म नंबर 17 बाबतचे जे नियम व अटी आहेत ते पहा. 1 फॉर्म नंबर 17 भरणाऱ्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने 16 वर्ष पूर्ण असावे. 2 त्याने कमीत कमी इयत्ता 4थी उत्तीर्ण केलेली असावी. 3 वैकल्पिक विषयातील अभ्यासक्रम व शास्त्र विषयातील प्रात्यक्षिके पूर्ण करण्यासाठी त्याला आवश्यक सुविधा सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याने नियम क्रमांक 41 प्रमाणे ₹50 शुल्क शाळा प्रमुखाकडे भरणे आवश्यक आहे. 4 खाजगीरित्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याने ज्या माध्यमिक शाळेतून फॉर्म नंबर 17 भरलेला असेल त्याच माध्यमिक शाळेत शास्त्र विषयातील प्रात्यक्षिके व इतर वैकल्पिक विषयांचे काम त्यांनी पूर्ण केलेले असले पाहिजे. 5 परीक्षेस बसणाऱ्या खाजगी विद्यार्थ्याने आपला अर्ज त्याच्या शेवटी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत पाठविणे आवश्यक आहे. 6 ती शाळा अस्तित्वात नसेल तर किंवा तिची मान्यता काढून घेतली गेली असेल तर अशा विद्यार्थ्याने आपला अर्ज इतर मान्यताप्राप्त शाळेमार्फत पाठवावा. 7
विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने शास्त्र परीक्षेत तसेच शालेय वैकल्पिक विषयांचा अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे. 8. खाजगी विद्यार्थ्यांचे तांत्रिक विषय घेता येणार नाही. 9. विद्यार्थ्यांचे शेवटी सोडलेली शाळा महाराष्ट्र राज्याबाहेरील असेल तर परीक्षेला बसण्यापूर्वी विद्यार्थ्याला हा महाराष्ट्र राज्यात 2 वर्ष अधिक राहत असला पाहिजे. ही अट पूर्ण झाल्यानंतर त्याने अर्ज भरावा. मुख्याध्यापकांनी तपासावयाची कागदपत्रे. 17 नंबरचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याने तेव्हा मुख्याध्यापकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कोणते कागदपत्र तपासले पाहिजे ते पाहूया. अर्ज क्रमांक 17 निर्धारित केलेल्या जागेत विद्यार्थ्यांचा पासपोर्ट आकाराचा अलीकडचा फोटो चिकटवलेला असावा आणि तो मुख्याध्यापकांनी स्वाक्षरीसह व शिक्क्यासह प्रमाणित केलेला असावा. शाळा सोडल्याचा मूळ दाखला व दाखल्याची प्रमाणित केलेली प्रत अशा दोन्ही प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. 3. नियमित विद्यार्थी म्हणून शाळेत प्रवेश घेतलेला नाही अशा आशयाचे न्यायाधीशासमोर कोर्ट फीसह जनरल स्टॅम्प पेपरवर केलेली प्रतिज्ञापत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या दुय्यम प्रतीची छायाप्रत प्रमाणित करून जोडणे आवश्यक आहे. 4. खाजगी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चलन फॉर्म वापरावा. 5. खाजगी विद्यार्थ्यांकडून खालील फी आकारावी. छाननी शुल्क 3 रुपये, नाव नोंदणी प्रमाणपत्र 10 रुपये, अर्ज पाठविण्यास विलंब झाल्यास किंवा विलंब शुल्क 5 रुपये असे एकूण 18 रुपये किंवा 13 रुपये किंवा जर विलंब होत नसेल तर फक्त 13 रुपये आणि विलंब झाल्यास 18 रुपये पाठवावेत. याचे स्वतंत्र चलन करून पाठवावे. 5. नावांची यादी ॲड व्हॉइस नोट बी 2 प्रतीत. 6. महाराष्ट्र बँक चलन फॉर्म खाते क्रमांक 26 आकड्यात लिहावे आणि यामध्ये जमा करावी. 7. ई चलन अर्जासोबत पाठवावे व डी चलन शाळेच्या कार्यालयात फाईलमध्ये लावून ठेवावे. राष्ट्रीयकृत बँकेचा DD किंवा भारतीय पोस्टल ऑर्डर चालू शकते. 8. मुख्याध्यापकांनी फॉर्म नंबर 17 भरलेल्या विद्यार्थ्याची शास्त्र प्रात्यक्षिक परीक्षा व इतर वैकल्पिक विषयांचे परीक्षा घेऊन SSC बोर्डाकडे प्रमाणपत्र पाठवून देणे आवश्यक आहे. खाजगी रीतीने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्याबाबतचे नमुनापत्र खालीलप्रमाणे आहे. बघा इथे क्रमांक दिलेला आहे, दिनांक दिलेला आहे आणि शाळेचं नाव. त्यानंतर खाजगी उमेदवार शालेय प्रमाणपत्र. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च किंवा ऑक्टोबर 1900 किंवा ज्या सालामध्ये परीक्षा दिली आहे त्याची नोंद करावी. यामध्ये झालेल्या शालांत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस उपनिर्दिष्ट उमेदवाराने मंडळ नियमावली क्रमांक 42/89 मधील तरतुदीनुसार अर्ज क्रमांक 17 व तदनंतर मंडळाच्या परीक्षेचे आवेदनपत्र शाळेमार्फत किंवा कनिष्ठ विद्यालयामार्फत भरून मंडळाची परीक्षा खाजगी उमेदवार म्हणून दिलेली आहे. मंडळामार्फत झालेल्या मार्च किंवा ऑक्टोबर च्या परीक्षेमध्ये माध्यमिक शालांत किंवा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत सदर उमेदवार बैठक क्रमांक नोंदवावा. अन्वये प्रविष्ट झाला असून तो सदर परीक्षेत उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झालेला आहे. सदर उमेदवार या कन्याशाळेचा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा नियमित विद्यार्थी नसल्याने त्यास रीतसर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याचा दाखला देता येत नसला तरी सदर उमेदवार या शाळेतर्फे किंवा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे खाजगी उमेदवार म्हणून प्रविष्ट झाला असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे. त्यानंतर खाली दिनांक, त्यानंतर सही मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची, शाळेचा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्का आणि सोबत जोडलेले फॉर्म पहा. 1. प्रात्यक्षिके पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र. 2. प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट. 3. खाजगी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखल्याऐवजी द्यावयाचे प्रमाणपत्र. 4. ॲडव्हाइस नोट म्हणजेच बी खाजगी विद्यार्थ्यांकरिता. याप्रमाणे जोडणी करावी.
3 पत्रव्यवहारामध्ये घ्यावयाची काळजी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी पत्रव्यवहार करताना मुख्याध्यापकांनी खालील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे. 1. SSC किंवा HSC बोर्डाशी पत्रव्यवहार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनीच करावा. 2. SSC किंवा HSC परीक्षेचे फॉर्म भरत असताना शाळेतील जनरल रजिस्टर अनुसार नाव, जन्मतारीख, जात आदी बाबी पडताळून पाहाव्यात. 3. परीक्षा फी, नोंदणी फी, बोर्डाचे सर्व प्रकारची फी महाराष्ट्र बँकेच्या चलनाद्वारे भरून पाठवावी. 4. SSC किंवा HSC बोर्डाने दिलेल्या मुदतीत सर्व प्रकारची कागदपत्रे व फी पाठवावी. होणाऱ्या दिरंगाईला मुख्याध्यापक जबाबदार मानले जातात. 5. सर्व पत्रव्यवहार हा गोपनीय असतो. 6. निकालपत्रके, गुणपत्रके, प्रमाणपत्रे दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांना द्यावीत. 7. SSC किंवा HSC बोर्डाने मुख्याध्यापक म्हणून आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीचे पालन करावे. आता प्रथम मान्यता. SSC इयत्ता 10वी व HSC म्हणजे इयत्ता 12वी या परीक्षांना ज्या माध्यमिक शाळेतून प्रथमच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेला विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत, त्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ज्या वर्षी उमेदवार पाठविण्याचे योजले असेल त्या वर्षाच्या 2 वर्षे अगोदरच्या 15 जुलैपूर्वी संबंधित विभागीय सचिवांकडे ठराविक नमुन्यात अर्ज करावा. म्हणजे ज्या वर्षी परीक्षेला बसवायचं आहे विद्यार्थ्यांना त्याच्या 2 वर्षाआधी 15 जुलैपूर्वी त्यांनी विभागीय सचिवांकडे एक अर्ज करावा. मान्यतेच्या अर्जात पुढील विशेष बाबींचा संपूर्ण तपशील असावा. अर्जाच्या 3 प्रती सादर कराव्यात. 1. माध्यमिक शाळेचे नाव किंवा ज्युनियर कॉलेजचे नाव. 2. व्यवस्थापन मंडळाच्या ठरावाच्या प्रमाणित प्रतीसह व्यवस्थापन मंडळाच्या सचिवांचे किंवा तत्सम पदावरील व्यक्तीचे नाव. 3. संस्थेच्या घटनेची प्रत. 4. शाळेत शिक्षण विभागाची मान्यता मिळाली असल्यास ज्या इयत्ता सुरू करण्याची परवानगी शाळेस देण्यात आली आहे त्या इयत्ता व ज्या शैक्षणिक वर्षात निरनिराळे इयत्ता सुरू करण्याचे शाळेने योजले किंवा शाळेने निरनिराळे इयत्ता सुरू केल्या ती शैक्षणिक वर्षे. 5. अध्यापक व कर्मचारी वर्गाच्या अर्हता, अनुभव, वेतनमान, सेवेच्या अटी व शर्ती. 6. ज्या शाळेसाठी शाळा मान्यता मिळवू इच्छिते ती अंतिम परीक्षा. 7. ज्या विषयांची हमी संस्था घेत असेल ते विषय शिकवण्याचे विषय. 8. ज्या एका किंवा अनेक माध्यमातून शिक्षण देण्याचे शाळेने योजले असेल अशी माध्यमे. 9. वर्गाच्या खोल्यांमधील आसन व्यवस्था आणि प्रत्येक इयत्तेमधील किंवा इयत्तेच्या तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या. 10. विद्यार्थ्यांचे आरोग्य, मनोरंजन व शिस्त यासाठी केलेली तरतूद. 11. शाळेची आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे साधन, प्राप्तीची रक्कम. 12. आकारण्यात येणाऱ्या फीचे दर व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यासाठी तरतूद असल्यास तिची माहिती. 13. शाळा एखाद्या संस्थेद्वारे किंवा विश्वस्त व्यवस्थेद्वारे चालवण्यात येत असेल तर त्या संस्थेच्या किंवा विश्वस्त व्यवस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत. आणि काही अन्य सहपत्रे जोडावीत. त्यातील पहिलं आहे मंडळाची व्यवहार करण्याच्या प्रयोजनासाठी व्यवस्थापक मंडळाने सचिव आणि किंवा तत्सम पदावरील व्यक्ती म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीबाबतच्या ठरावाची साक्षांकित प्रत. 2. मूळ संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या घटनेची साक्षांकित प्रत. 3. संस्थेच्या किंवा विश्वस्त मंडळाच्या नोंदणीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत. 4. मान्यतेचा अर्ज हा पहिलाच असेल तर शाळेच्या इमारतीचा नकाशा. 5. व्यवस्थापनाच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांची नावे. 6. जमा खर्चाच्या ताळेबंदासह आधीच्या वर्षाचे वित्तीय विवरणपत्र. जिल्हा शिक्षणाधिकारी हे दिलेल्या नमुन्यात अर्ज 3 प्रतीत प्राप्त होताच शालेय तपासणी घेऊन अहवाल संबंधित विभागीय मंडळाकडे आपल्या शिफारसीसह पाठवून देतात. तदनंतर SSC किंवा HSC बोर्ड त्या शाळेला इंडेक्स नंबर देते. तेच मान्यतेचे पत्र समजावे.